नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान चुनाव निरीक्षक चैनसुख संचेती ने बताया कि चंद्रपुर महानगर पालिका परिषद के आगामी चुनाव में बीजेपी और शिवसेना गठबंधन में चुनाव लड़ेंगे और उम्मीदवारों का चयन सर्वे और मेरिट के आधार पर किया जाएगा। उन्होंने कहा कि 458 उम्मीदवारों में से बीजेपी ने 69 वार्डों में इंटरव्यू पूरे कर लिए हैं। आगे उन्होंने स्पष्ट किया कि राष्ट्रवादी के साथ गठबंधन पर अब तक कोई चर्चा नहीं हुई और सभी प्रक्रिया निरीक्षकों की निगरानी में होगी। आइए सुनते हैं आगे और क्या कुछ कहना है चैनसुख संचेती का। चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना श्री एकनाथ शिंदे गट यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। युतीमध्ये निवडणूक लढण्याचा निर्णय आहे आणि संभाव्य उमेदवार हे सर्वेमध्ये ज्यांची नावं येतील, ज्यांचे इलेक्टिव्ह मेरिट हे सर्वात जास्त असेल अशा उमेदवारांना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे तिकीट देतील अशा प्रकारची बैठक यापूर्वी झाली आणि सर्व उमेदवार जवळपास 458 उमेदवार हे भारतीय जनता पक्षाकडे एकूण 17 प्रभागामध्ये त्यांनी उमेदवारी मागितली होती आणि त्या सर्वांचा इंटरव्ह्यू हे झालेला आहे। आणि आजच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी एक दिलानं एक मतानं पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढणार आहे आणि आपला भारतीय जनता पक्षाचा शिवसेनेचा भगवा हा चंद्रपूर महानगरपालिकेवर फडकवणार आहे। हा सर्वांचा निर्णय झाला आहे। तुम्ही एक दिला म्हणत असले तरी आजच्या बैठकीमध्ये शब्दिक चकामकी झाल्याची माहिती समोर येत आहे आणि सगळं आलबेल नाही आहे चंद्रपूर भाजपमध्ये अशी देखील माहिती आहे। काय नेमके तुम्ही असं काय बोला? सर्व एक दिलानी एक मतानी हा सर्व निर्णय प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि सर्व निवडणूक महानगरपालिकेची पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्धार झालेला आहे। कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी मतभेद हे कोणाकडेही दिसून आले नाही। त्यांचा आवाज चालला होता। कोणत्याही प्रकारचा वाद किंवा कोणत्याही प्रकारची चर्चा नाही। हे तुम्ही नाही म्हणत असलं तरी अशी माहिती आहे की यामध्ये वाद झाला। सुधीर भाऊंचं जे काही म्हणणं होतं ते त्यांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर शेवटी निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वच लोक आहेत आणि त्या लोकांनी आपापल्या मतांनी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्वांची नावंसुद्धा या ठिकाणी सुचवलेली आहे आणि आज सर्व एक मतानं एक दिलानं सर्व नेते यांच्या उपस्थितीमध्ये आज हे सर्व युतीचं ठरलेलं आहे। धन्यवाद। आधी जी यादी आली त्याच्यामध्ये अजय भैया संचेतींचं नाव होतं, मग तुमचं नाव आलं, आधी दुसरं नाव होतं, त्यानंतर निवडणूक प्रमुख म्हणून किशोर जोरगेवारांचं नाव आलं। ही जी वेगवेगळी नावं आली काही तासाच्या आतमध्ये, काय गरज पडली अशी? नाही, मला कल्पना नाही। सुरुवातीपासून मीच आहे निवडणूक निरीक्षक, पूर्वी प्रभारी म्हणून या सर्व जबाबदाऱ्या ज्या आहेत सुरुवातीपासून माझंच नाव या ठिकाणी होतं। बाकीच्या गोष्टींची घडामोडी काय त्याची मला कल्पना नाही। आजही मी निरीक्षक म्हणून आहेच, प्रभारी म्हणून आमचे अशोकजी नेते आहेत आणि आम्ही दोघे मिळून या चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे पूर्ण लक्ष ठेवून आहोत। अशी चर्चा आहे का जोरगेवारची मधातच बैठक सोडून गेल्याची चर्चा? मी कोणीच बैठक सोडून गेलेलं नाही। बाकी पुरे धन्यवाद। जागा वाटपबद्दल काय ठरलं शेवटी? ते जागा वाटप करणे या इलेक्टिव्ह मेरिट ज्यांचे असतील सर्वेमध्ये जे नाव येतील त्याच्यानंतर या सर्व गोष्टी ठरवण्यात येणार आहे। युती करायचा हा निर्धार झालेला आहे। राष्ट्रवादी सोबत राहणार आहे चंद्रपूरला? राष्ट्रवादी सोबत राहणार आहे चंद्रपूरला?
आज तरी या गोष्टीची चर्चा नाही आहे. आपण आता आपण एक मुनगंटीवारांचं खच्चीकरण केलं जात आहे. वारंवार पक्ष अशा वेगवेगळे पत्र काढून यामध्ये किती तथ्य आहे आणि जागा वाटपांमध्ये या सर्व सुधीर तथ्यहीन मुनगंटीवारांचा- गोष्टीमध्ये आपल्याला का बरं एवढं इंटरेस्ट काही नाही म्हणजे ते. जागा वाटपामध्ये सुधीर मुनगंटीवारांचा शब्द अंतिम असेल की याचा सगळ्या बाबतीत कोर कमिटी निर्णय घेईल. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत निवडणुका असं पत्रात म्हटलं. सर्व जे नेते आहेत त्या सर्वांचा नेतृत्व या निवडणुकीमध्ये राहणार आहे आणि निवडणुकीचे प्रमुख म्हणून निरीक्षक म्हणून आम्ही दोघं या ठिकाणी काम पाहणार आहोत आणि ही संघटनेचा तो निर्णय आहे तो पालन करणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. जयसूभाई, आता आपण एक शब्द वापरला की एकमताने हा सगळा निर्णय घेतला. भाजपामध्ये साधारणपणे एकमत जेव्हा बैठक होतो तो सर्वात नाही, आमचा सर्व निर्णय होता. एकमताने एकमता निर्णय म्हणजे कुठे एक मत म्हणजे मतभिन्नता सर्व होती का? नेते एकत्र बसून त्यांनी हा सर्व आपापल्या परीनं जे जे नाव सजेस्ट करायचे आहेत ते केले आणि मग हे सर्वांनी एकमताने ठरवलं की जो निर्णय आपल्या सर्वेमध्ये येईल, ज्यांना सर्वेचा इलेक्टिव्ह मेरिट समोर येईल तो उमेदवार द्यायचा असं ठरलेलं.